बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मास्टरमाइंडचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर अखेर मकोका लावण्यात आलाय। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी न्यायालयानं वाल्मिक कराडवर मकोका लावलाय। तसेच कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। मात्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर परळीत वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। परळीत सकाळपासूनच कराड समर्थकांकडून वेगवेगळी आंदोलनं केली जात आहेत। कराड समर्थकांनी परळी बंदची हाकही दिली। ऐन संक्रांती सणाच्या दिवशी परळीत बाजारपेठा बंद करण्यात आल्या, त्यामुळे परळीत शुकशुकाट दिसून आला। संपूर्ण बीडमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय। कराड समर्थकांकडून परळीत आंदोलन सुरू आहे। कराड समर्थक हे रस्त्यावर उतरले तर महिला देखील आक्रमक झाल्यात। कराड समर्थक महिलांनी तर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचाही प्रयत्न केला, तर काहींनी सुरेश धस क्षीरसागर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले। तर परळीच्या पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराडच्या आईनं देखील ठिय्या आंदोलन केलंय। माझ्या मुलानं काहीही केलेलं नाहीये, त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय असं त्यांचं म्हणणं आहे। तर कराडवर मकोका लागल्याचं कळताच त्यांची आई पारुबाई कराड यांना भोवळ आली आणि त्यांची प्रकृती खालावली। तर कराड यांच्या पत्नी यांनी देखील या निर्णयाचा निषेध केलाय आणि जातीयवादातूनच हे केलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 बीड।